घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावरती बऱ्यापैकी ट्रेलर्स जे आहेत मराठी सिनेमासृष्टीकडनं ते रिलीज केलेले आहेत सोशल मीडियावरती आणि चांगलाच धुमाकूळ घालतायत राव सगळेच्या सगळे ट्रेलर्स. बरं, आत्ता आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत लाईक आणि सबस्क्राईब या सिनेमाच्या ट्रेलरवरून. आणि नक्की ट्रेलर कसं आहे, काय वाटतंय, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल पटापट चर्चा करूया. सगळ्यात पहिली गोष्ट तर कास्टिंग बद्दल वारंवार मी बोलेन, कारण का टीजरमध्ये सुद्धा मी हीच गोष्ट मांडली होती की या सिनेमाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे या सिनेमाची स्टार कास्ट. म्हणजेच अमेय वाघ, अमृता खानविलकर, राजसी, त्याच्यानंतर जुई, त्याच्यानंतर शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, हे सगळेजण आपल्याला सिनेमामध्ये दिसणार आहेत. आणि मला असं वाटतं की इतकी तगडी स्टार कास्ट आहे, कारण का आता एक एक करून जर का उदाहरण द्यायचं झालं तर अमेय वाघ, आता असुर ही वेब सिरीज असू द्या किंवा काला पाणी, या 2 वेब सिरीजमध्ये जे म्हणजे अमेयचं जे काम आहे ना, ते मला वाटतं की मोठमोठ्या हिंदी सिनेमासृष्टीतल्या ऍक्टर्सला सुद्धा तो मागे टाकेल असं त्याने त्याच्यामध्ये काम केलंय आणि आपल्या सगळ्यांचं नाक खूप उंचावलंय त्याच्यामुळे. ऑफकोर्स मुझे यहाँ से रिहाई चाहिए. जर का अमृता खानविलकर बद्दल बोलायचं झालं तर चंद्रमुखी मधलं तिचं काम मी वारंवार ज्या व्हिडिओमध्ये मला संधी मिळते त्या वेळेला मी तिचं कौतुक करत असते, तिच्या चंद्रमुखी या प्रोजेक्टसाठी. राजसी बद्दल बोलायचं झालं तर घरात गणपती, जो तिचा यंदाच्याच वर्षी रिलीज झालेला चित्रपट होता, अत्यंत छोटा स्क्रीन टाइम तिच्या वाट्याला आला, पण मला असं वाटतं कुटुंबातली खूप महत्वाची व्यक्ती म्हणून तिने तिचं काम चोखपणे निभावलं. प्रसाद आहे वो, तुम्ही हमारे यहाँ आना है ना, सो देवाला दाखवायच्या आधी बिलकुल नाही खाना. हा, हिला काय यायचंय आपल्याकडे? विठ्ठल काळे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आता नुकताच मानवत मर्डर्स काल रिलीज झाला, मी तो पाहिला, ऑफकोर्स बिंज वॉच केला. आणि मानवत मर्डर्समध्ये जे काम म्हणजे विठ्ठल काळे यांनी केलं, मला असं वाटतं की कितीही कमी स्क्रीन टाईम येऊ द्या तुमच्या वाट्याला, पण त्यात सुद्धा तुम्हाला जिंकायचं असतं. आणि ते विठ्ठल काळे यांच्यावरून आपल्याला कळतं. बाप लोक हा या सिनेमाचं सुद्धा आणखीन एक उदाहरण आहे. अशी बरीच उदाहरणं आहेत आणि मला त्याच्याचमुळे असं वाटतं की जी स्टारकास्ट या सिनेमामध्ये आपल्याला दिसणार आहे ती सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पिलर ठरणार आहे या सिनेमासाठी. आता मंडळी, ओव्हरऑल म्युझिक आपल्याला चांगलं वाटतंय, म्हणजे थोडं कॅची म्युझिक आहे, नवीन एनर्जी सोबत रिलेट करण्याजोगं आहे, म्हणजे जे न्यू जनरेशन आहे. ते स्वतःला रिलेट करू शकतील कदाचित त्या म्युझिक सोबत, थोडं एन्जॉय करू शकतील असं म्युझिक आहे, फ्रेश आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हा सिनेमा 18 ऑक्टोबरला येतोय आणि 18 ऑक्टोबरलाच पाणी हा सिनेमा येतोय. सो मला मेकर्सला असं विचारायचं की का, म्हणजे असं का होतंय की एकाच दिवशी आपल्याला 2 मराठी सिनेमांचं क्लॅश करायचंय? असा कुठला गैरसमज आहे मराठी सिनेमासृष्टीत असणाऱ्या सगळ्या व्यक्तींच्या डोक्यात? मला तो दूर करावा असा वाटतो की जर तुम्हाला असं वाटत असेल ना की राजांनो, तुम्ही एका दिवशी 2 सिनेमे रिलीज करतायत म्हटल्यानंतर एक जो मराठी प्रेक्षक आहे तो असा विचार करून जाईल की ओके चलो, आज मी 3 तासाचा पहिला सिनेमा बघणार आहे, तो संपला की लागोपाठ लगेच मी दुसरा सिनेमा बघणार, म्हणजे मी 6 तास इन्व्हेस्ट करणार आहे. तर असं नाही होत. वेल, केस नंबर 2, मी आज एक सिनेमा बघायला जातोय फॅमिलीसोबत, मराठी सिनेमा, आणि उद्या सुद्धा एक वेगळा मराठी सिनेमा लागला तर मी तो पण बघायला जातो. हे सुद्धा नाही होत. मग असं का होतं की 2 मराठी सिनेमे स्वतःच्याच कॉम्पिटिशनला उतरतायत? बरं, आता या गोष्टींवरती वारंवार चर्चा आपण करत आलेलो आहे आपल्या चॅनलवरती, तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. आपल्या चॅनलवरती आपण प्रॉब्लेम्सबद्दल पण डिस्कस करतो, सोल्युशन्सबद्दल पण डिस्कस करतो. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की 2 मराठी सिनेमे एकाच दिवशी रिलीज करण्यामागचं नक्की यांचं काय स्ट्रॅटेजी असू शकते किंवा काय कारण असू शकतं, प्लीज मला कॉमेंट सेक्शनला कळवा. आणि येस, आता ओव्हरऑल मंडळी, मला असं वाटतं की लाईक आणि सबस्क्राईब, आता या फिल्मचा जो जॉनरा आहे तो आहे मर्डर, मिस्ट्री, थ्रिल, सस्पेन्स. आणि हा जॉनरा माझा खूप फेवरेट आहे, बिकॉज हा जॉनरा लाईक करणारी जी सेट ऑफ ऑडियन्स आहे ना, ते खूप डोकं लढवून अगदी सिनेमा बघत असतात, म्हणजे त्यांना खूप डोकं लढवायचं असतं. प्रेम असो किंवा स्कॅम, जोपर्यंत स्वतः बरोबर घडत नाही ना तोपर्यंत खोटच वाटत राहतं. त्यांना खूप अशी मेहनत घ्यायची असते, सगळे धागेदोरे त्यांना लावायचे असतात, स्क्रीन प्ले मध्ये त्यांना काहीच अशा चुका नको असतात किंवा डिस्टर्बन्स जास्त नको असतो, कारण त्यांना ते सगळं काही अनुभवायचं असतो, तो एक्सपिरियन्स. मेरे ऑफिस में मेरा इमेज डाउन. तुम्ही याआधी क्लेम्स फाईल केलेत का? नाही, सफाईदारपणा दिसतोय. आता या सगळ्यांमध्ये या सिनेमाचं नाव लाईक आणि सबस्क्राईब हे का ठेवलंय हे काही कोडं मला नाही उलगडत आहे, किंवा मला हे नाव जेन्युइनली नाही आवडलं. कारण तुम्ही हे थंबनेल बघा, या थंबनेलवरनं तुम्हाला काय वाटतं की हे थंबनेल आपण बघतोय, हा एक सिनेमा आहे हे असं वाटतंय का आपल्याला? नाही वाटत आहे. किंवा लाईक आणि सबस्क्राईब हे नाव इतकं कॉमन आहे, म्हणजे हे इतकं जस्ट काही नाही सोचलं तर लाईक आणि सबस्क्राईब. सो मला असं वाटतं की मेकर्स, कारण तुमचा जॉनरा डिमांड करतो ही गोष्ट. जर का तुमचा जॉनरा एखादा फंकी, काहीतरी पानसट तुपकट कॉमेडी मूवी जर का असला असता ना, तर गोष्ट निराळी होती. पण इथे तुमचा जॉनरा अत्यंत सिरियस आहे, सस्पेन्स थ्रिलचा आहे, तर तिथे तुम्ही खूप स्मार्टली नाव ठेवणं खूप गरजेचं होतं असं माझं मत आहे.
बट ऑफकोर्स लाईक आय सेड की हा सिनेमा स्टारकास्ट खूप तगडी आहे आणि ऑफकोर्स म्युझिक पण खूप कॅची वाटतंय. सगळ्या गोष्टी कदाचित व्यवस्थित जुळून आल्या तर हा सिनेमा लय बाप कमाई सुद्धा करू शकेन. ऑफकोर्स आपण सिनेमा बघितल्यानंतर याच्या रिव्ह्यूमध्ये भेटणारच आहोत. बाकी ओव्हरऑल ट्रेलरचा कट मला खूप आवडला. आता वाचणार नाही तो. इन्शुरन्स आहे ना त्याचा. एका चिट्ट्या माणसाला मारायचं बोलतोस तू. ज्या पद्धतीने एडिटिंग केलेली आहे खूप कन्फ्युजिंग आहे आणि आपल्याला काहीच उमजत नाहीये. सो त्याच्यामुळे एडिटरचे प्लीज पेमेंट डबल करावे अशी सगळ्या प्रेक्षकांकडनं नम्र विनंती संपूर्ण महाराष्ट्राकडनं. कारण का मी प्रत्येक वेळेला हे सांगत आलेले आहे की मराठी सिनेमांकडनं जेव्हाही ट्रेलर्स येतात ना तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम हेच होतं की यार सगळे जे महत्वाचे निवडक घटक असतात ना ते सगळे शोधून त्या ट्रेलरमध्ये कोंबून देतात आणि ते आपल्या सगळ्यांसमोर सर्व केलं जातं. मग ऍक्च्युअलमध्ये ज्यावेळेला आपण सिनेमागृहात जातो ना सिनेमा बघण्यासाठी त्यावेळेला वेगळं काही असं एक्सप्लोर करायला उरतच नाही आणि तिथे सगळ्यात मोठी निराशा आपल्या पदरात येते. पण तेच इथे नाही होणार आहे असं मला वाटतंय कारण का काहीच रिव्हील झालेलं नाहीये ट्रेलरमधनं. सो थँक गॉड. सो ओव्हरऑल जो काही गोंधळ आता सध्या आहे हा ट्रेलर बघून तो थोडासा सॉर्ट आउट करण्यासाठी आपल्याला सिनेमा बघायला जावं लागेल 18 ऑक्टोबरला. बरं आता जाता एकच गोष्ट की मेकर्सकडनं ना फारसे या गोष्टीचं प्रमोशन वगैरे फारसं आपल्याला केलेलं कुठे दिसत नाहीये. नाही ऑफकोर्स आपली मराठी सिनेमासृष्टी ही कॉन्टेंट ड्रिव्हन आहेच की आपल्याला कॉन्टेंटमध्ये दम असेल तर राजांनो या सगळ्या गोष्टी करायची लिटरली गरज पण नसते. पण किमान प्रेक्षकांपर्यंत तो सिनेमा पोहोचावा की बाबा या पद्धतीचा सिनेमा येतोय 18 ऑक्टोबरला हे तरी सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बघूया अजून पंधरवाडा आहे आणि पंधरवाड्यात अजून काही गोष्टी जर झाल्या थोड्याफार सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाली तर कदाचित या सिनेमाला थोडंसं लाईमलाईटमध्ये यायला वेळ लागणार नाही आणि याला नक्कीच फायदा होईल. वेळ हा होता माझा रिव्ह्यू. लाईक आणि सबस्क्राईब या सिनेमाच्या ट्रेलरला घेऊन तुमचं काय मत आहे ते पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बरेच ट्रेलर्स आलेत बॅक टू बॅक व्हिडिओज मी टाकते. सो त्या व्हिडिओजमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. आखरी सासे घेऊन रे बस असं बोलला होता ना. अरे मग घेऊन द्या ना त्याला आखरी सासे.